everyone, my name is Sanskriti Nagarkar and I welcome you, all of you, to my YouTube channel संस्कृती नगरकर. अँड आज मी तुम्हाला एक श्लोक म्हणून दाखवणार आहे निद्रा वेगाचा. तर तो श्लोक आहे, निद्राया मोहमूर्धाक्षी गौरवालस्य जृंभिका. निद्राया मोहमूर्धाक्षी गौरवालस्य जृंभिका. अंगमर्दश्च तत्रेष्ठ स्वप्नं संवहनानि च. अंगमर्दश्च तत्रेष्ठ स्वप्न संवहनानि च. तर निद्रा वेग जो आहे, निद्रा वेग म्हणजे ही निद्रा आल्यावरती जेव्हा झोप येते आपल्याला, तेव्हा तो जो नॅचरल अर्ज तयार होते की आपल्याला झोप आली आता, निद्रा वेग जे आहे, मोह आहे, मूर्धाक्षी होते आपल्याला, म्हणजे मोह होतो, काय करावे ते कळेना असे होते आपल्याला. मूर्धा म्हणजे मी तुम्हाला बघून सांगते. अक्षी म्हणजे डोळ्यावरती ताण येणे, डोळ्यावरती झापड येणे असं होतं आणि डोळे झाकायला सुरुवात होते निद्रा आल्यावरती. गौरव आलस्य म्हणजे काय, आळस्य यायला सुरुवात होते. गौरव आलस्य. जृंभिका म्हणजे जांभया येतात, ऑक्सिजन कमी होते आपल्या बॉडीमध्ये, तेव्हा जांभया यायला लागतात. हे एक साधी बायोलॉजी आहे, बायोलॉजिकल लॉजिक आहे जृंभाच्या बाबतीत. त्यानंतर अंगमर्दश्च तत्रेष्ठ, अंगाचे मर्दन होते. मर्दन म्हणजे आपण अंगावरती दुखायला लागल्यावरती आपण त्याला दाबतो, त्याला मर्दन म्हणतात. दाबणे किंवा त्याला मसाज करणे त्याला मर्दन म्हणतात. तत्रेष्ठ स्वप्न संवहनानि म्हणजे स्वप्न पडायला सुरुवात होते आपल्याला आणि संवाहन होते त्याचे, म्हणजे एकापासून दुसऱ्या स्वप्न, दुसऱ्यापासून तिसरं स्वप्न, असं खूप सारी स्वप्न आपल्याला झोपेत पडत असतात. सो हे आहे निद्रा वेगाच्या बाबतीत. आणि असेच एक वेगाचा असे 15 वेग आहेत. म्हणजे स्टार्टिंगला एक श्लोक आहे, तो आहे, वेगान धारयद्वात विमुद्र क्षवतुटक्षुदाम निद्राकास श्रमश्वास झुंबाशु शर्दित रेतसाम. ओके, सो परत एकदा बोलते, वेगान धारयद्वात विमुद्र क्षवतुटक्षुदाम निद्राकास श्रमश्वास झुंबाशु शर्दित रेतसाम. सो याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, 15 वेगांबाबतीत त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निद्राकास म्हणजे वेग आहेत जे हे नॅचरल अर्जेस आहेत. वेगानं धारण करतो आपण, त्यांचं कंट्रोल करतो. तर त्याचा कंट्रोल नाही केला पाहिजे. जर केला आपण कंट्रोल तर त्यांनी वाताचे रोग निर्माण होतात. वाताचं अनुलोमन आणि प्रतिलोमन दोन्हीही होतं, वाताचा प्रकोप होतो आणि त्यांचं धारण करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता कुठले धारण करणारे, बरं, वेग धारण करणारे कुठले वेग आहेत, तर असे 15 वेग आहेत. अधोगत आहे, मल वेग आहे, मूत्र वेग आहे, उद्गार वेग आहे, क्षवथू वेग आहे, तृष्णा वेग आहे, अजून कास वेग आहे, श्रमश्वास वेग आहे, क्षुधा वेग आहे, शुक्र वेग आहे, जृंभा वेग आहे. असे निद्राकास श्रमश्वास जृंभाशु शर्दित रसा म्हणजे रेतसा म्हणजे छर्दी वेग आहे. ओके, छर्दी वेग झाला. त्यानंतर सो हे असे सगळे वेग आहेत. तर प्रत्येक वेगाचा एक श्लोक दिलेला आहे त्यांनी आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो अष्टांग हृदयाचं हे चौथा अध्याय फार महत्त्वाचा आहे असं मला सांगितलं होतं एका डॉक्टरांनी, डॉक्टर सत्यम देशपांडे यांनी. तर त्यांची प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस असल्यामुळे त्यांनी सांगितलं की 5 ते 11 अध्याय जो आहे तो पाठच असला पाहिजे आपल्याला, त्याचे श्लोक पूर्ण पाठ असले पाहिजे, त्याचे ट्रान्सलेशन पूर्ण पाठ असले पाहिजे. हे आमच्या शिक्षकांनी सुद्धा, डॉक्टर डिंबळे सरांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं होतं. आणि तेच ऐकून मी आता प्रत्येक वेगाचा एक श्लोक आणि त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे आमच्या शिक्षकांनी कसं शिकवलं आहे त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगत आहे. तर
आणि तुम्हाला कळेल, तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकदम सोप्या लँग्वेजमध्ये जे आपण रोजची भाषा बोलतो त्यामध्ये हे श्लोक मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगत आहे, त्यामुळे तुम्हाला ते सोपंच जाणार आहे. सो चला, नंतर भेटूया आपण पुढच्या वेगाच्या वेळेस. धन्यवाद.